नुकतंच अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मुळात त्यांनी अस्तित्वात नसलेल्या पदाची शपथ घेतली। आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला ना, अस्तित्वात नसलेलं म्हणजे काय? तर चला नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण सविस्तरपणे जाणून घेऊया। तर भारताचं संविधान आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे। मात्र कधी-कधी संविधानाच्या चौकटीत नसलेल्या काही बाबी समोर येतात, जे आपल्या सर्वांसाठी जिज्ञासा निर्माण करतात। अशाच एका घटनेवर आज आपण चर्चा करूया, ते म्हणजे उपमुख्यमंत्री पदाच्या संविधानिक अस्तित्वावर। आपल्या भारतीय संविधानात मुख्यमंत्री आणि मंत्री या पदाचा स्पष्ट उल्लेख आहे, मात्र उपमुख्यमंत्री हे पद कुठेही नमूद केलेलं नाही। तरीही अनेक राज्यांमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाते। मग हा कायदेशीर मुद्दा आहे का? तर याची चर्चा 1989 मध्ये व्ही.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारपासून सुरू झाली, जेव्हा देवीलाल यांनी उपपंतप्रधान म्हणून शपथ घेतली। या शपथेला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल झाली। तत्कालीन महान्यायवादी सोली सोराबजी यांनी युक्तिवाद केला की देवीलाल यांनी लेखी स्वरूपात मंत्री म्हणूनच शपथ घेतली आहे, आणि सर्वोच्च न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य सुद्धा केला। आता नुकतंच महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतली, परंतु संविधानात या पदाचा समावेश नाही, तरी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ दिली गेली। यावर प्रश्न उभा राहतो की संविधानात नसलेल्या पदासाठी शपथ घेणे योग्य आहे का? तर यावर युक्तिवाद असा आहे की शपथ घेतल्यानंतर स्वाक्षरी ही मंत्री म्हणूनच केली जाते। या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने याआधीही स्पष्टीकरण दिलं आहे की उपमुख्यमंत्री किंवा उपपंतप्रधान ही नावं केवळ पदव्या आहेत। वास्तविक अधिकार आणि जबाबदारी ही मंत्रिपदाचीच असते। तसेच न्यायालयाने हा वाद थांबवण्याचं देखील सुचवलं आहे। उपमुख्यमंत्री किंवा उपपंतप्रधान हे फक्त पदच आहे, तेही नावापुरतं। त्यामुळे यावर होणाऱ्या शपथा हे केवळ औपचारिकता आहे। मात्र यामुळे संविधानाच्या चौकटीवर प्रश्न उभे राहतात, त्यामुळेच भविष्यात या मुद्द्यावर स्पष्टता येणे गरजेचं आहे। पण तुमचं याबाबत मत काय? नक्कीच कमेंट करून कळवा।